नीट आणि JEE सारख्या परीक्षेमध्ये ऑर गेटवर प्रश्न विचारायचा असेल तर मोस्ट ऑफ द टाइम्स डायोड्सचा वापर करून विचारले गेलेत किंवा विचारले जातात. परंतु आपण शिकताना मात्र स्विचेसचा वापर करून शिकत असतो. हे ए आणि बी आपल्यासाठी स्विचेस इनपुट्स आणि LED आपल्यासाठी आउटपुट म्हणून वापर करतो. परंतु आपण घेऊयात आता डायोड्स आपल्या सर्किटमध्ये. हे आहे अर्थिंग. आपल्या पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपण देणार आहोत पी टाईप मटेरियलला. ए आणि बी आहेत स्विचेस म्हणजेच ॲज अ इनपुट्स. डायोड D1 D2 त्यांचे एन टाईप मटेरियल्स जोडलेत आपण इकडे अर्थिंगला. आणि वाय आपला आहे आपल्यासाठी आउटपुट. लोड रेजिस्टन्स मार्फत आपण हे अर्थिंगला जोडले. LED वापरणार आहोत आपण ग्लो होतो की नाही ते पाहण्यासाठी. या पहिल्या कंडिशन मध्ये दोन्ही इनपुट्स आपले ओपन आहेत, म्हणजे दोन्ही इनपुट्स ॲट 0 व्होल्टेज आहे. याचा अर्थ बोथ इनपुट्स आर ॲट लो, म्हणून व्होल्टेज जे आहे ते आउटपुटला सुद्धा झिरोच भेटणार आहे, कारण की दोन्ही डायोड्स मधून करंट फ्लो होणार नाही. पण या कंडिशनला आपल्याला ट्रूथ टेबल मध्ये पण मांडायचं असतं, म्हणून ट्रूथ टेबल मध्ये आपण मांडूयात बोथ इनपुट्स आर ॲट लो, सो आउटपुट विल बी लो. दुसऱ्या कंडिशन मध्ये आपण ए ला जोडूयात आणि बी ला ओपन ठेवूयात. परंतु त्याच्यामुळे बल्ब ग्लो व्हायला लागला. कसा व्हायला लागला तो? तर हे जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे ते डायोड D1 च्या पी टाईपला गेले, म्हणून डायोड D1 आला फॉरवर्ड बायस मध्ये आणि डायोड D2 राहिला ओपन सर्किट मध्ये. परंतु हे जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे ते या मार्गे इथपर्यंत येईल, म्हणजेच वाय इज ॲट हाय, आउटपुट इज ॲट हाय. परंतु तो जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, हा जो आपण वापरला तो पोटेन्शियल डिफरन्स याच्या मार्फत 0 होतो, म्हणजे त्याच्यातून करंट फ्लो होईल आणि LED ग्लो होतोय. सो ही सेकंड कंडिशन आपण ट्रूथ टेबल मध्ये मांडतो की इनपुट A इज ॲट हाय, इनपुट B इज ॲट लो, सो आउटपुट विल बी ॲट हाय. तिसरी कंडिशन आपण घेऊ, या A ला ओपन करूत आणि B ला क्लोज करूत. या B ला क्लोज केल्यानंतर आपलं इनपुट B इज ॲट हाय आणि इनपुट A इज ॲट लो झालं. परंतु पहिल्या केसमध्ये जसा डायोड D1 फॉरवर्ड बायस मध्ये आला होता, तसा आता D2 फॉरवर्ड बायस मध्ये आला आणि म्हणून हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपल्या वाय पर्यंत पोहोचेल आणि आउटपुट आपल्याला भेटेल हाय. परंतु तो करंट फ्लो करतोय त्या लोड रेजिस्टन्स मधून आणि LED मधून, म्हणून आपल्याला आउटपुट भेटलं हाय. So in the truth table we shall write input is at low, A input B is at high, so output will be at high. आता दोन्ही इनपुट्स आपण क्लोज करूयात. दोन्ही इनपुट्स क्लोज केले म्हणजे A आणि B क्लोज केले तर दोन्ही डायोड्सला आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलंय आणि देअरफॉर बोथ डायोड्स आर ॲट इन अ फॉरवर्ड बायस आणि देअरफॉर हे दोन्ही डायोड फॉरवर्ड बायस मध्ये आल्यामुळे हे जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल होतं ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपल्याला आउटपुटला भेटेल आणि LED तर ग्लो होतोय, त्याच्यामुळे आउटपुट इज ॲट हाय. हेन्स इन द ट्रूथ टेबल वी शुड राईट बोथ इनपुट्स आर ॲट हाय, आउटपुट विल बी ॲट हाय. इफ टोटल ट्रूथ टेबल इज सीन तर आपल्याला कन्क्लुजन काढता येतं. इफ बोथ इनपुट्स आर ॲट लो, आउटपुट इज लो. If one of the inputs is at high, output is at high. This is what conclusion for OR gate. Thank you very much.